तर आज मी यूट्यूब स्क्रोल करता मला एक व्हिडिओ दिसली. त्या व्हिडिओमध्ये होते अंडर 50K मध्ये चांगले बेस्ट फोन्स. ती व्हिडिओ पाहून माझ्या डोक्यात एक प्लॅन आला. अंडर 50K मध्ये चांगले फोन्स येऊ शकतात, पण अंडर 10K मध्ये सुद्धा येऊ शकतात. तर मी माझे रिसर्च चालू केली. एक दिवस पूर्ण रिसर्च करून तुम्हाला चांगले 4 फोन्स मी या पूर्ण व्हिडिओमध्ये सजेस्ट करणार आहे. तर चला सुरू करूया. स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे टेक बॉक्स डॅनी. तुम्ही पण कन्फ्यूज आहात का? 10,000च्यात कोणता मोबाईल घ्यावा? कॅमेरा चांगला पाहिजे, बॅटरी मोठी पाहिजे आणि थोडेफार गेमिंग पण स्मूथ पाहिजे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 4 बेस्ट स्मार्टफोन्स अंडर 10K. ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. स्मार्टफोन सांगण्याच्या आधी एक रिॲलिटी चेक आपण करूया. मार्केटमध्ये खूप फोन आहेत, पण सगळे फोन ऑन पेपर चांगले दिसतात. ॲक्च्युअल यूजमध्ये कॅमेरा वीक, काही फोन्समध्ये हीट होतात. म्हणून हा व्हिडिओ हॉनेस्ट प्रॅक्टिकल यूजवर बेस्ट आहे. मोबाईल नंबर 1, Redmi 13C. पहिला फोन आहे Redmi 13C. हा फोन ऑलराऊंडर आहे. अंडर 10K मध्ये आहे. डेली यूजमध्ये व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब एकदम स्मूथ. 6.74 इंचेसचा मोठा डिस्प्ले. व्हिडिओसाठी परफेक्ट. कॅमेरा डे लाईटमध्ये क्लिअर फोटोज काढतो. बॅटरी इझिली फुल डे टिकते. गेमिंग मॉडरेट आहे. BGMI मीडियम सेटिंग्समध्ये स्मूथ आणि स्पेशली स्टुडंटसाठी ही सेफ चॉईस आहे. तर मोबाईलमध्ये 4GB रॅम 128GBचा असा वेरियंट येतो. 19Hzचा डिस्प्ले. मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+5G. तर आता या करंट मोबाईलची प्राईस आहे 10,999. तो अराऊंड 11पर्यंत जातो हा मोबाईल. तुम्ही बँक ऑफर्स, एक्सचेंजमधून कमी करू शकतो किंवा सेल्समधून घेतला तरी कमी होऊ शकतो. दुसरा फोन आहे रिअलमीचा C55. कॅमेरा किंग अंडर 10K. 64 मेगापिक्सलचा कॅमेरा फोटोसाठी खूप शार्प आहे. इंस्टाग्राम, रील्स, स्नॅपचॅटसाठी परफेक्ट फोन. पोर्ट्रेट मोड पण ठीकठाक आहे, गुड आहे. सेल्फी कॅमेरा पण क्लीन आहे. सोशल मीडियासाठी रेडी आहे. डिझाईन पण प्रीमियम फील देतोय थोडाफार. जर तुम्हाला कॅमेरा पाहिजे असेल तर हा फोन बेस्ट आहे. व्हॅल्यू फॉर मनी आपण बोलू शकतो याला. त्याच्यामध्ये लुक पण खूप असा चांगला डिसेंट दिसतोय. तर थोडीफार त्याची प्राईस ही वाढलेली आहे. जर तुम्ही आता बुक केला तर हा ॲमेझॉनवर तरी 1199 म्हणजे 12पर्यंत जातोय. ठीकठाक आहे मतलब. म्हणजे 8GB रॅमची वेरियंट आहे. 8GB रॅम, 128GB स्टोरेज. हा 12,000पर्यंत तुम्हाला येऊन जाईल आरामात. आता बघा बॅटरी मॉन्स्टरबद्दल. हा फोन सॅमसंगचा गॅलेक्सी F14. 6000 mAhची मोठी बॅटरी. 1.5 ते 2 दिवस बॅकअप इझिली देते. ऑनलाईन क्लासेस, यूट्यूब, रील्स टेन्शन फ्रीमध्ये तुम्ही बघू शकता. सॅमसंगचा सॉफ्टवेअर म्हणजे ट्रस्ट पण एक चांगला असतो. स्टुडंटसाठी लॉंग युजर्स बेस्ट ऑप्शन्स. जर तुम्हाला रोज चार्ज करायचा कंटाळा आला असेल तर हा फोन तुमच्यासाठी बेस्ट आहे. सॅमसंगचा F14 5G हा थोडाफार मला असा जुना लुक देतोय ब्लॅकमध्ये. हा कलर आहे ॲमेझॉनवर करंट अवेलेबल. 6GB रॅम, 128GB स्टोरेज आरामात भेटून जाईल. हा फोन लुक वाईज थोडासा ओल्ड वाईब देतोय. बाकी फोनमध्ये बॅटरी पण खूप चांगली आहे. स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर आहे. सो ठीकठाक आहे. आणि मेन म्हणजे AI फीचर्स आय होप असतील, का की इथे कुठे मेन्शन तर दिला नाही आहे. नाव फोन बोला, मोबाईल नंबर फोनवर. हा मोबाईल खास गेमर्ससाठी असेल. गेमर्स लोकांना थोडं लक्ष द्या. हा फोन आहे इन्फिनिक्सचा हॉट 30. अंडर 10K मध्ये बेस्ट गेमिंग परफॉर्मन्स देतो. BGMI, फ्री फायर, COD सारखे स्मूथ गेम्स आता. हिटिंग कंट्रोल्स चांगले आहेत. लवकर फारसा हिट होत नाही. 8GBची रॅम सपोर्टेड मुळे मल्टीटास्किंग पण फास्ट होते. जर तुम्हाला गेमिंगसाठी फोन घ्यायचा असेल अंडर 10K मध्ये तर इन्फिनिक्स हॉट 30 हा खूप चांगला आहे आणि मी सुद्धा देखतोय. सो तर लुकबद्दल आपण बघायला गेलं तर हा लुक थोडाफार रिअलमीचा C55 सारखा दिसतोय थोडाफार.
त्याचा बॅक कॅमेरा असा थोडाफार दिसतोय. सध्या हा ॲमेझॉनवर करंटली अनअवेलेबल आहे, म्हणून त्याची प्राईस एक्झॅक्ट प्राईस मी सांगू शकत नाही आहे. पण अराऊंड हा सुद्धा 11-12पर्यंत जाऊ शकतो. 128 GB 4 GB रॅमवाला आहे. 6.78 इंचेस स्क्रीन. रॅम ही एक्सटेंडेबल आहे. तुम्हाला जर रॅम वाढवायची असेल तुम्ही 1 TB पर्यंत वाढू शकता. 50 मेगापिक्सलचा AI लेन्स कॅमेरा. 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा भेटतोय. 6000 mAhची बॅटरी. डायमेन्सिटीचा 6020 5G प्रोसेसर. ॲडिशनल डिटेल्स बघायला तर अँड्रॉइड 4G कलरमध्ये तुम्हाला असा ब्लू टाईप कलर आहे. ड्युअल सिम सपोर्टेड आहे. USB Type-C आणि फिंगरप्रिंटसुद्धा दिलेलं आहे, म्हणजे वॉटर रेजिस्टन्ससुद्धा आहे. हा फोन गेमर्स लोकांसाठी चांगला आहे. डिस्प्लेमध्ये बघायला गेलं तर अनलॉक फॉर ऑल कॅरीज 5G ब्लूटूथ USB लाईट ठीक आहे. व्हिडिओ तुम्ही याच्यामध्ये मॅक्स 1080p रेकॉर्ड करू शकता. 10K एवढी अपेक्षा खूप चांगली आहे आणि दिलं आहे सुद्धा चांगलं. सो नाव एक आपण कम्पॅरिझन करूया. का जर तुम्हाला बॅलन्स फोन पाहिजे असेल तर रेडमीचा 13C बेस्ट ऑप्शन. तर तुम्हाला कॅमेरासाठी बेस्ट पाहिजे असेल तर रिअलमी 655. बेस्ट बॅटरी सॅमसंग गॅलेक्सी S14. बेस्ट गेमिंग इन्फिनिक्स हॉट 30. हे चारही फोन मी हे चार फोन बेस्ट आहेत 10K. एका फोनमध्ये आपण सगळा बेस्ट देऊ शकत नाही आणि कंपनीवाले सुद्धा बेस्ट देत नाही. सो तुम्हाला कशा टाईपमध्ये यूज करायचा असं तुम्ही फोन निवडू शकता. ठीक आहे. देन लास्ट आज आपण छोटीशी टिप्स देणार आहोत. हे फोन्स हे सेल्समध्ये तुम्हाला आरामात 8-9पर्यंत येतात. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज वापरून अजून स्वस्त पडतो. ऑलवेज 6 GB रॅमवाला वेरियंट घ्यायचा ट्राय करा आणि सॉफ्टवेअर अपडेट सपोर्ट चेक करा. तुम्हाला कोणता फोन बेस्ट वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल थोडंशी फार तरी तुम्हाला युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. येतो.